मागील 2-3 दिवसापासून मुसळधार सुरू असलेल्या पावसानं पुण्यामध्ये काही काळाची विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळेच अर्थात मी आता सध्या जी आलेली आहे ती पुण्यातल्या मुठा नदीच्या पात्रात आता सध्या आलेली आहे। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये अतिशय चांगला पाऊस झालेला आहे। खडकवासलाचं धरण जे आहे ते जवळपास 81% भरलेलं आहे, त्यामुळे त्या धरणातनं आता पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतोय। जवळपास 500 क्युसेक इतका विसर्ग पाण्याचा सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे माझ्या मागे तुम्हाला हे मुठा नदीचं जे पात्र दिसतंय ते पात्र आता पूर्णतः भरून त्या क्षमतेनं पुढे वाहायला सुरुवात झालेली आहे। सध्याच्याला 81% खडकवासला धरण भरलेलं आहे, त्यामुळे हा पाण्याचा विसर्ग आत्ता फक्त 500 क्युसेकचा आहे, पण कदाचित 85 ते 90% धरण जर भरलं तर आणखी हा विसर्ग वाढवण्यात येईल आणि त्यामुळे साहजिकच या ठिकाणी आजूबाजूला आपण जर या परिसरामध्ये बघितलं तर नदीचं पात्र जे आहे जे आता वाहताना आपल्याला दिसतंय, पण पाण्याचा विसर्ग जर जास्त वाढला तर कदाचित हे पात्र दुथडी भरून वाहू लागेल आणि याच्या पलीकडे आणि अलीकडे जो थोडा रस्ता आहे, नदीपात्राचा रस्ता आपण त्याला म्हणतो, हा रस्ता खास करून डेक्कन परिसरातनं किंवा तुम्ही म्हात्रे पुलावरून येणार असाल, कोथरूडवरनं येणार असाल, कुठूनही या भागातनं येणार असाल तर हा पेठांना जोडणारा हा मुख्यतः रस्ता आहे। या रस्त्यावरनं तुम्हाला पेठांमध्ये जाणं सहज शक्य होतं, पण मागच्या काही दिवसांपासून भिडे पूलसुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, त्यामुळे तसाही तो रस्ता आता नदीपात्रातला जो होता तो नदीपात्रातला सुरू होता, परंतु भिडे पुलावरचा बंद होता। त्यामुळे आत्ता जर पाण्याचा विसर्ग आणखी वाढला तर कदाचित हा नदीपात्रातला रस्तासुद्धा काही काळासाठी बंद करण्यात येतो। पण सांगायचा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की धरण क्षेत्रामध्ये चांगला दमदार पाऊस होतोय। आत्ता काही काळासाठी फक्त पावसानं विश्रांती घेतलेली आहे। आत्ता थोडंसं सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे पुणेकरांना, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आहे, परंतु धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे साहजिकच पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात येतो। आणि याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे मागच्या काही दिवसांपासून पुणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागत होतं, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता 2 दिवस वारी पुण्यामध्ये असणार आहे। देहूतनं आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल, तर उद्या आळंदीतनं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। आळंदीमध्ये अतिशय भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळीसुद्धा ओलांडली होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांची सोय जी आहे ती आता पुणे शहरामध्ये करण्यात येते आहे। आपल्याला माहिती आहे की परवा पालखीचा मुक्काम जो आहे तो पुण्यामध्ये आहे, त्यामुळे पुण्यामध्ये कुठलीही गैरसोय वारकऱ्यांची होऊ नये यासाठी पुणे महापालिका प्रशासनानं सध्या महापालिकांच्या शाळांमध्ये त्यांची सोय केलेली आहे आणि मुख्यतः पाणी कपात जी होती ती पाणी कपातसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुणेकरांना इथून पुढचे 5 दिवस त्यांची पाणी कपातीपासून सुटका असणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुठा नदीचं पात्रसुद्धा आता पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे ते वाहायला सुरुवात झालेली आहे। एरवी आपल्याला कधीही मुठा नदी अशी वाहताना दिसून येत नाही, पण पावसाळ्यामध्ये हे 2-4 महिने जे असतात, खडकवासल्यातनं पाणी जास्तीत जास्त सोडलं तर ही मुठा नदी जी आहे ती वाहताना आपल्याला दिसून येते। ती परिस्थिती आता झालेली आहे, कारण मागच्या 2 दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यामध्येच एकूण खूप मुसळधार आणि दमदार असा पाऊस झालेला आहे। आत्ता काही क्षणांसाठी फक्त पावसानं विश्रांती घेतलेली आहे। शहरामध्ये सध्या मी जी उभी आहे ती डेक्कन परिसरामध्ये उभी आहे। या ठिकाणी आता सध्या पाऊस नाही आहे, पण साधारण अंदाज आहे की पाऊस आणखी येऊ शकतो। सुरुवातीला 2 दिवस एक रेड अलर्ट पुणे शहरासाठी होता, आता तो ऑरेंज अलर्ट आहे, मात्र आणखी पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता सगळी लक्षात घेता हा विसर्गसुद्धा वाढवण्यात येऊ शकतो। सध्याच्या घडीला मात्र मुठा नदीचं जे पात्र आहे ते आता आपल्याला वाहताना दिसतंय आणि अर्थातच पालख्या आता मुक्कामी पुण्यामध्ये येणार आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पाण्याचा जो विसर्ग आहे तो कमी अधिक प्रमाणात करण्यात येणार आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।